उठ सीमा, आवर ग आता. आई ओरडत होती. तिच्याकडे साफ दुर्लक्ष करून सीमा आरामात लोळली होती. कसं होणार आहे या मुलीचं काय माहिती. कसल्याही कामाची सवय नाही. आई लटका राग दाखवत होती. सीमा अतिशय हुशार मुलगी होती. कुठलीही गोष्ट एकदा सांगितली की लगेच सीमा आत्मसात करायची. सध्या सीमाचा सगळा वेळ ऑफिसमध्ये जायचा. घरकाम येत होतं, पण प्रॅक्टिस नव्हती. सीमाला वाटायचे की नवरा करेल मदत, नाहीतर मी करून घेईन त्याच्याकडून. सीमा होतीच तेवढी सुंदर. कॉलेजमध्ये सगळे मागेपुढे होते तिच्या. त्यामुळे तिला विश्वास होता नवरा आपले फार लाड करेल. पण तिच्या बाबतीत वेगळंच घडणार होतं. एक चांगलं स्थळ सांगून आलं. परेश मोठ्या पोस्टवर कामाला होता. घरात कसली कमी नव्हती. सीमाला बघताच परेशने पसंत केलं. मला घरकाम येतं, पण प्रॅक्टिस नाही आहे, सीमा सांगत होती. काही काळजी करू नको. आमच्या घरातले सगळे खूप छान आहेत. मदत करतील. तुला काहीही काम पडू देणार नाही. तू निर्धास्त राहा. परेशने सीमाचं मन जिंकलं होतं. सीमा खुश होती की चांगला समजूतदार नवरा मिळाला. 2 महिन्यात वाजत गाजत लग्न झालं. लग्नानंतर सीमा सासरी आली. कॉलेजनंतर नोकरी. इतर मुलींप्रमाणे तिला घरकामाची अजिबात सवय नव्हती. दुसऱ्या दिवसापासून पूर्ण घराची जबाबदारी तिच्यावर आली. उठायला थोडा उशीर झाला. सासूबाई रागावलेल्या होत्या. आटपत जा सीमा, लवकर लवकर. अजून चहा नाश्ता रेडी नाही. सगळ्यांची ऑफिसला जायची वेळ झाली आहे. कामाची सवय नसलेल्या सीमाला काय करावं सुचत नव्हतं. सासूबाई मदत करायला तयार नव्हत्या. उलट प्रत्येक कामात चुका काढून तिला बोल लावत होत्या. शिक्षणासोबत जरा 2 कामाच्या गोष्टी शिकल्या असत्या तर बरं झालं असतं. आता का सगळं आम्ही शिकवायचं तुला? सासूबाई डाफरल्या. सीमाला अपेक्षा होती नवऱ्याकडून, परेश उठ ना प्लीज, मला मदत कर. हे बघ सीमा, याआधी मी कधीही काहीही काम केलेलं नाही आणि मला ऑफिसचं काम खूप आहे. आई सांगते तसं तू कर. आईची मदत घे. परेश चिडलेला होता. अरे पण ऑफिस आणि घरचं काम मला जास्त होत आहे. तू जर मदत केली तर बरं होईल. नाहीतर आपण एक मदतनीस ठेवूया का? सीमाने सुचवून बघितलं. आईला आवडत नाही मदतनीसच्या हातचं काम. आणि काय करते विशेष असं तू? घरात माझी आई किती वर्षांपासून काम करते. तिला नाही झाला कधी त्रास? तू जास्तच बाऊ करतेस, परेश म्हणाला. पण लग्नाआधी तर तू बोलला होतास की आमच्या घरात सगळे मदत करतील तुला. खूप चांगली आहेत सगळे. सीमाला आठवलं. मग काय तुला इथे त्रास आहे का? आम्ही नीटच वागतो आहे की तुझ्याशी? परेश आता त्रासला होता. परेश सीमाला अजिबात समजून घेत नव्हता. तोही आईच्या सोबत सीमाला त्रास द्यायचा. मदत करायला सांगितले की बोलायचा. नसेल जमत तर सोड नोकरी, काही कमी नाही आपल्याला. त्याला समजत नव्हतं की मुलीला सासरी आधाराची गरज असते. नवऱ्याचे कर्तव्य तो पूर्णपणे विसरला होता. सीमाला समजत नव्हतं काय करावं, कसं समजवावं परेशला. काहीतरी चमत्कार होईल अशी आशा ठेवून ती दिवस घालवत होती. एके दिवशी सीमाची नणंद मीना सकाळी सकाळी सामान घेऊन घरी आली. काही न बोलता तिने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. मीनाचं नुकतंच लग्न झालं होतं. चांगलं सासर मिळालं होतं तिला. मग असं अचानक काय झालं? सासूबाईंसकट सगळे काळजीत होते. शेवटी संध्याकाळी दार उघडून तिने परेशला आत बोलावलं. दादा, लग्नाआधी वाटलं होतं तसे हे लोक चांगले नाहीत. माझा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळा वेळ कामात जातो. मी कशासाठी एवढी शिकली आहे हेच मला समजत नाही. आणि बोलणे बसतात ते वेगळेच.
मला अजिबात आवडत नाही तिकडे. मीना रडायला लागली. हो का? पण त्यांनी तुला थोडा वेळ द्यायला पाहिजे ना. समजून घ्यायला पाहिजे. परेश काळजी करत होता. एवढी शिकलेली माझी बहीण, तिच्या सासरी असा छळ होतो हे ऐकल्यावर परेशला खूप वाईट वाटले. मीनाचा नवरा खूप शिकलेला, समजूतदार वाटत होता. तोही असं वागला. नवराही यात सामील आहे हे ऐकून परेशला खूप वाईट वाटलं. पण म्हणतात ना, दुसऱ्याकडे एक बोट दाखवलं तर 4 बोटं आपल्याकडे असतात. तसंच आपणही वाईट वागतो सीमाशी. बरेच दिवस झाले सीमा सांगते आहे, मदतीला ये. पण आपण अजिबात मदत करत नाही सीमाला. परत आधार देण्याच्या ऐवजी वाईट साईट बोलतो तिला. किती त्रास सहन केला असेल सीमाने. मीनासारखं सीमालाही आपला राग येत असणार. कंटाळा आला असणार. आपण तिला दिलेलं वचन पूर्ण केलं नाही. अजून तिच्या त्रासात वाढ केली. याचा त्याला पश्चाताप झाला. ती काय विचार करत असेल आपल्याबद्दल. खरंच खूपच चुकलं आपलं वागणं. यापुढे आपण बायकोची काळजी घेणार हे त्याने मनोमन ठरवलं. सीमाला आत बोलावून बहिणीसमोर परेशने सीमाची माफी मागितली. सीमा, मला माफ कर. मी तुला समजून घेऊ शकलो नाही. नवीन लग्न झाल्यावर नव्या घरात मुलीला सपोर्टची, प्रेमाची गरज असते. हे साफ विसरून गेलो मी. सगळेच विसरून जातात, पण यापुढे तू म्हणशील तसं करू. माझं चुकलं. आयुष्यभर प्रेम, सन्मान देण्याचं वचन देतो आहे मी तुला. आज माझ्या बहिणीला त्रास झाला तेव्हा मला तुझ्या त्रासाची कल्पना आली. अपराधी वाटत होता त्याला. यापुढे आईलाही समज देईन असं वचन दिलं त्याने. स्वतःच्या बहिणीला त्रास झाल्यामुळे बायकोचा त्रास परेशला कळला. पण याऐवजी आधी थोडं समजून घेतलं असतं तर किती छान झालं असतं. दुसऱ्या दिवशी मीनाच्या घरी जाऊन सगळ्यांना परेशने समजावलं. मीना ही भावाचे आभार मानून घरी परतली. सीमा आणि परेशच्या सुखी संसाराची सुरुवात झाली होती. सीमाने मनोमन देवाचे आणि नंदेचे आभार मानले. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.